आपला महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। दिग्रस जवळ पुलाच्या कठड्याला कार आदळून 2 ठार तर 1 गंभीर। चालक फरार। उदगीर लातूर राज्य मार्गावरील घटना। लातूर उदगीर राज्य मार्गावरील दिग्रस जवळील पुलाच्या कठड्याला आदळून या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी। ही घटना गुरुवारी जून 27 सकाळी 8च्या सुमारास घडली। याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 24 जून 2024 रोजी फिर्यादीची आई ही आपल्या मुकबधीर मुलाला व सोबत मुलीला घेऊन भाड्याच्या कारने उदगीर येथून छत्रपती संभाजी नगर येथे उपचारासाठी घेऊन गेली होती। मुकबधीर मुलाच्या उपचारानंतर दिनांक 26 जून 2024 रोजी रुग्णालयातून रात्री डिस्चार्ज मिळाल्यावर पठाण कुटुंबातीय कार क्रमांक MS12Y5426 या कारने उदगीरला निघाले होते। गुरुवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास कार चालकाच्या निष्काळजीपणामुळे लातूर उदगीर राज्य मार्गावरील दिग्रस पाटीजवळील पुलाच्या कठड्याला जोराची धडक बसल्याने या भीषण अपघातात आई नामे शब्बीर बी हबीबखा पठाण वय 55 वर्षे व तिचा मुकबधीर मुलगा नामे जफर हबीबखा पठाण वय 25 वर्षे दोघेही राहणार गोविंद नगर नांदेड नाका उदगीर तालुका यांचा जागीच मृत्यू झाला। तर या अपघात मुलगी शाहीन हबीबखा पठाण वय 35 वर्षे रा गोविंद नगर नांदेड नाका उदगीर तालुका ही गंभीरपणे जखमी झाल्याने लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। दोन्ही मृतदेहाची उत्तरीय तपासणी उदगीर तालुक्यातील हेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आली व दोन्ही मयताचा दफनविधी मूळ गावी वाढवणा बुद्रुक येथे गुरुवारी सायंकाळी शोकाकुल वातावरणात करण्यात आले। अशी फिर्याद मयताचा मुलगा आसिफ हबीबखा पठाण राहणार गोविंदनगर नांदेड रोड उदगीर यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नंबर 364-2024 कलम 304, 8, 279, 337, 338, भादवी 184, 134, 177 मोटार वाहन कायद्यानुसार कार चालक नौमान कुरेशी नुरुलहक कुरेशी राहणार शकील चौक उदगीर तालुका उदगीर याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक तारू हे करीत आहेत।